आज आपण पालक पुरीचा पेट ठेवलेला आहे। इथे मी पालक कट करून गॅसवरती त्याला थोडे शिजवून घेतलेले आहे। या पालकामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे यामध्ये थोडेसे लिंबू पिळावे। येथे मी गव्हाचे पीठ व थोडेसे तीळ त्यात टाकलेले आहे। गव्हाच्या पिठामध्ये लसण, हिरवी मिरची, जिरे आणि ओवा थोडासा मिक्सरमध्ये याला वाटून घेऊया आपण। हे मिश्रण वाटून घेतलेले आहे। आता आपण गव्हाच्या पिठामध्ये हे मिश्रण टाकूया। आता या मिश्रणामध्ये आपण लाल तिखट चवीनुसार जितकं तुम्हाला तिखट आवडतं त्या पद्धतीने टाकूया, कारण आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे, कारण लहान मुलं सुद्धा खातात ना। हळद, थोडेसे मीठ टाकून आता तयार केलेले पालकाचे मिश्रण यामध्ये घालून घट्टसर असं पीठ मळून घेऊया। इथं आपण हा गोळा मळून घेऊन 15-20 मिनिटं झाकून ठेवलेला आहे। आता याच्या आपण पुऱ्या लाटूया। येथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। मीडियम आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवायचे। येथे पुरी मी तळण्यासाठी टाकलेली आहे। आता ती तेल गरम झालं की ऑटोमॅटिक वरी आल्यानंतर आपण तिला पलटी करूया। हे बघा, ही अशा प्रकारे वरती आलेली आहे पुरी। आता आपण याला पलटी करूया। अशी सुंदर अशी पुरी आपली तयार झालेली आहे। याला आपण शेंगदाण्याच्या चटणीसोबत, दह्यासोबत, लोणच्यासोबत खाऊ शकतो।